नमस्कार. 365 दिवसाचे आजचे 83वे ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे. आमचे निलजे गावान भरलेला आहे तो म्हणजे श्रीराम जन्मोत्सव कीर्तन सेवा सप्ताह आणि यो सप्ताह आमचा 13 दिवसाचा आहे या का. आणि इथं अख्खे निलजे गावान असा डेकोरेशन केलेला आहे, जाम भारी वाटतं आमचा निलजे गाव असा सजलेला बघून. आणि मग लगेच तिकडं महाराजांचे श्रवण ऐकलं आणि श्रवणामधून महाराजांनी खूप छान छान पद्धतीने आम्हाला बोध द्यायचं काम केलं. प्रत्येकाने मस्त छान छान बोध घेतले. त्यानंतर इकडे मस्तपैकी सगळी आपली गावकरी मंडळीच नव्हती तर आपल्या इथल्या 27 गावातली मंडळी पण तिथे आली होती, सगळेजण लाभ घेत होती. त्यानंतर मग इकडे महाराजांचं कौतुक सोहळा चालूच होता आणि मग सगळ्यांनी हार वगैरे अर्पण केले. त्यानंतर तुळशींच्या माळ घातली. त्याच्यानंतर माझी मम्मी पण गेली होती तिकडे, तिन्ही पण महाराजांना हार अर्पण केला. विहाननेही केला, युवांशने पण केला. आणि आज भरपूर दिवसातनं आपल्या गावामध्ये सप्ताह भरलेला आहे बोललं तर आपण तर गेलाच पाहिजे, म्हणून मी पण गेलेली आज सेवेचा लाभ घेण्यासाठी. आणि तुम्हाला पण जर यायचं असेल तर आमचा सप्ताह 13 दिवसाचा आणि आता 25 आणि 26ला तुम्ही येऊ शकता. 26 तारखेला आमच्याकडे काल्याचं कीर्तन आहे, त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि तुम्हाला हा लोकेशन माहीत नसेल तर मी सांगते, निलजे गावामध्ये विठ्ठल रखुमाई मंदिर तुम्ही टाकलं तर तुम्हाला थेट आमच्या निलजे गावामध्ये येता येईल. आणि मस्तपैकी आपला जो मंदिर आहे त्या मंदिराचं मस्तपैकी दर्शन घेण्यासाठी मी गेलो. आमचं मंदिर एवढा भारी झालेलं आहे, 51 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि मंदिराचं डेकोरेशन पण खूप भारी केलेलं आहे आणि सुंदर आणि एकदम स्वच्छ मंदिर आहे. तुम्ही एकदा या, दर्शन घ्या, तुम्हालाही फार आवडेल. त्याच्यानंतर इथे भरपूर भाविक हे कीर्तन सोहळ्यानंतर, भजन सोहळ्यानंतर, हरिपाठ झाल्यानंतर इथे जेवणाचा लाभ असतो. त्याच पद्धतीने आता केसर गावामध्ये आपला हनुमान जन्मोत्सव साजरा होणार, त्याचीही पत्रिका आहे, तिथेही आपल्याला जायचं आहे. मग मी पण दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर मग देवाला आवाहन केलं की आमच्या निलजे गावामध्ये अशीच संस्कृती टिकून राहू दे आणि असेच उत्सव मोठमोठे होऊन राहू दे. मग त्यानंतर सगळीकडे दर्शन घेतल्यानंतर मी पण जेवणाला गेले आणि जेवण खूप सुंदर होतं. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.